या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राडा करणे पडले महागात, 20 जणांवर गुन्हे दाखल, 2 वेगवेगळी फिर्याद। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोधी समाजाचे आखाड यात्रा दरम्यान म्हणजेच 2 दिवसापूर्वी 2 गटात तुफान असे मारहाण झाले होते। सदर महाराणीचे पडसाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील पाहाव्यास मिळाले होते। सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात 2 गट एकमेकांना भिडल्याने हॉस्पिटल परिसरात 2 गटामध्ये राडा पाहाव्यास मिळाले। दरम्यान या संदर्भात आता सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळी फिर्यादीनुसार एकाच व्यक्तीवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात पहिली फिर्याद कृष्णा राजू जमादार, वय वर्ष 19, राहणार हुच्चेश्वर मठ, कुमठानाका, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश मौलावाले, अभिषेक चौधरी, विनायक मौलावाले, अक्षय चौधरी, इल्ली मौलावाले, राणा मौलावाले, अविनाश बाबावाले, महेश मौलावाले, विटल्या मनसावाले, पापेश मनसावाले सर्वजण राहणार सोलापूर असे एकूण 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। यात फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीच्या दुचाकीस पाठीमागून धक्का दिल्याने फिर्यादी कृष्णा जमादार त्याच विचारणा केली असता यावेळी यातील आरोपींनी हाताने लाथाबुक्क्याने फिर्यादीस मारहाण केले व तसेच फिर्यादी कृष्णा जमादार याच्या गाडीवर दगड मारून नुकसान देखील केले। त्यानंतर फिर्यादी कृष्णा जमादार हा उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जात असताना यातील आरोपींनी मिळून सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील OPD नंबर 17 समोर रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली व यातील आरोपी विनायक मौलावाले याने त्याच्या जवळील चाकूने फिर्यादी कृष्णा जमादार याच्या उजव्या हातावर वार केल्याने फिर्यादीच्या करंगळीवर खोलावर गंभीर जखम करण्यास कारणीभूत झाले। तसेच यातील मुख्य आरोपी प्रकाश मौलावाले यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी कृष्णा जमादार याचे वडिलाचे डाव्या हाताचे करंगळीस मारहाण करून जखमी केले आहेत। तसेच शनी जमादार व दीपक जमादार यांना देखील यातील आरोपी अभिषेक चौधरी यांनी फायटरने मारहाण करून जखमी केला आहे म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 188/2, 188/1, 115/2, 189/2, 191/2, 190, 334/4 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे हे करत आहेत। दरम्यान याच घटनेसंदर्भात दुसरी फिर्याद यातील फिर्यादी सुगत शिवलाल कांबळे, वय वर्ष 19, राहणार भाजी मार्केट, बुद्ध विहार, उत्तर सदर बाजार, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी प्रकाश मौलावाले, अभिषेक चौधरी, विनायक मौलावाले, अक्षय चौधरी, इल्ली मौलावाले, राणा मौलावाले, अविनाश बाबावाले, महेश मौलावाले, विटल्या मनसावाले, पापशा मनसावाले सर्व राहणार सोलापूर असे 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून फिर्यादी सुगत कांबळे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी सुगत हा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी थांबले असता त्यावेळेस यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सर्व आरोपी यांनी कारण नसताना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करू लागले। दरम्यान यातील आरोपी अभिषेक चौधरी यांनी त्याच्या खिशातील फायटर काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले आहे म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 188/1, 115/2, 189/2, 191/190 याप्रमाणे यातील आरोपींविरोधात अशी 2 वेगवेगळी फिर्याद दाखल करण्यात आली असून एकूण 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।